दीप अमावस्येला तुमच्याकडे काय बनवता? आमच्याकडे अशा गोड पुऱ्या बनवता बरं का. आता आषाढ महिना म्हटल्यावर गोड पुऱ्या या असणारच. बघा किती खुसखुशीत झाला आहे, खमंग झालेल्या आहे, अगदी साध्या सोप्या पद्धतीने. आणि कितीही वेळ ठेवा अजिबात कडक होणार नाही आणि मस्त अशा चवेला लागतील असं. तर इथे मी गूळ घेतला आहे. आता तुमच्या अंदाजाने तुम्ही घ्या किती. ते जर पाणी तुम्हाला गूळ पाणी गरम करायचं तर करा, नाही केलं तरीही चालेल, दोन्ही पद्धत योग्य आहे. तर इथे मी थोडंसं पाणी गरम करून घेतलं, ते गाळून घेतलं गुळाचं. त्यामध्ये थोडीशी खसखस टाकली, थोडी बडीशोप टाकली, चवेपुरतं थोडं मीठ टाकलं आणि आठवणीने 1 चमचा तूप टाका. मी ते दाखवताना तो व्हिडिओ राहिला. नंतर त्यामध्ये 4 वाट्या गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे, तर तुम्ही पण टाका. त्यामुळेच खरी पुरी खुसखुशीत होते. आणि अशा पद्धतीने पीठ मळून लगेच पुऱ्या लाटायला घ्या. ही सगळी प्रोसेस मी सांगितलेली आहे ना, अशी स्टेप बाय स्टेप तशीच बनवा, तेव्हा त्या पुऱ्या अगदी खुसखुशीत होतील, मस्त अशा नरम राहतील. तुम्ही 2-3 दिवस ठेवल्या तरीही त्या टिकतील आणि चवदारही लागतील. तर हे बघा अशा पद्धतीने लाटून घेतलेल्या आहेत. तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापून घ्यायचं, मध्यम गॅसवर आच करायची आणि लगेच ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या. पुऱ्या तळत असताना थोडं कमी गॅस असू द्या आणि असं तेल टाकलं तरीही चालेल, एक बाजूने थोडी फिरवली तरीही चालेल. हे बघा कशी मस्त अशी फुगते आणि फुगल्यामुळेच तिला खरे पूड फुटतं आणि ती खुसखुशीत राहते. हे बघा अशा पद्धतीने आता आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊ. पण एक लक्षात ठेवा, बडीशोप टाका, थोडीशी खसखस नंतरूनही पीठ मळल्यावर टाकली तरी चालेल किंवा पुरी लाटल्यावर टाकली तरी चालेल, कारण अगोदर जर टाकली तर कदाचित ती थोडीशी बारीक होऊन जाते आणखीन. हे बघा मस्त असं ह्या पुऱ्या दिसत आहे, थोडी खसखसही दिसत आहे आणि बडीशोपही दिसत आहे त्यावर. तेव्हा अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या बनवा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. यूट्यूबवर नेहमी रोज अशा छोट्या छोट्या रेसिपी असतात, त्या बघत जा आणि इंस्टाग्राम फेसबुक पेज पण फॉलो लाईक करा आणि यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा. बाय.